नमस्कार मित्रांनो. आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे की सोसायटीमध्ये असणाऱ्या फ्लॅटमध्ये पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा इतर वेळी होणाऱ्या पाणी गळतीचा दुरुस्त, पाणी गळतीचा खर्च हा कोणी करायचा किंवा दुरुस्ती कोणी करायची. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की पावसाळ्यामध्ये फ्लॅटमध्ये पाणी येतं, भिंतींना ओल येते. तसेच टेरेसवर फ्लॅट असेल तर त्या टेरेसमधून पाणी गळतं, त्याचा त्रास सभासदाला होत असतो. तसेच एखाद्या वरच्या फ्लॅटच्या बाथरूममधून टॉयलेटमधून पाणी गळतं, त्याचं पाणी खालच्या फ्लॅटमध्ये येतं, झिरपतं, त्याचा त्रास त्या सभासदाला होत असतो. तसेच बराच वेळा ओपन भिंती असतात, त्या भिंतीमधून ओलावा आतमध्ये येत असतो, फ्लॅट सगळा खराब होत असतो, त्याचा त्रास हा सभासदांना होत असतो. त्यामुळे बऱ्याच सोसायट्यांमध्ये वाद निर्माण होतो की की अशा गोष्टींमध्ये की खर्च कोणी करायचा, दुरुस्ती कोणी करायची. तसेच ड्रेनेज पाईप असतात, त्या ड्रेनेज पाईप फुटतात, त्याचा त्रास सभासदांना होतो, त्याची ओल, त्याचं लिकेज फ्लॅटमध्ये येतं, त्यावरूनही वाद होत असतात. तर यामध्ये अशा परिस्थितीमध्ये तो खर्च कोणी करायचा याबाबत सुप्रीम कोर्टाचे निकाल आहे. त्या संदर्भाने आपण अशा परिस्थितीमध्ये जर वाद उद्भवला तर खर्च कोणी करायचा याबाबत आपण सविस्तर चर्चा करूया. तर मित्रांनो, पहिला निकाल हा 2000 साली माननीय मुंबई उच्च न्यायालय मानचे माजी न्यायमूर्ती BH मार्लापल्ले यांनी हंबल कोऑपरेटिव्ह सोसायटी विरुद्ध श्याम आणि लता बलानी या याचिकेवरती देताना याच्यामध्ये या अशा परिस्थितीमध्ये उहापोह केलेला आहे. या केसमध्ये श्रीमती बालानी यांच्या टॉप फ्लोअरवर असलेल्या फ्लॅटमध्ये वरच्या गच्चीमधून गळती होत होती. मात्र ही गच्ची श्रीमती शेट्टी, जे दुसरे सभासद आहेत, जे दुसरे फ्लॅटधारक आहेत, यांच्या मालकीच्या फ्लॅटला लागून असल्याने, ते अटॅच टेरेस असल्याने सोसायटीचा त्याच्याशी काहीच संबंध नाही आणि म्हणून श्रीमती बालानी यांनी केलेला दुरुस्तीचा खर्च देण्यास सोसायटी बांधील नाही, हा सोसायटीचा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने फेटाळताना असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की जागेचा मालकी हक्क कोणाकडे आहे यापेक्षा सोसायटी उपनियमाप्रमाणे अशा खर्चाची जबाबदारी ही सोसायटीची आहे. सबब श्रीमती बालानी यांनी केलेला दुरुस्तीचा खर्च देण्यास सोसायटी बांधील असल्याचा निकाल दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय झालेलं होतं की बालानी यांचा टॉप फ्लोअरला एक फ्लॅट होता, त्याच्या शेजारी शेट्टी यांचा फ्लॅट होता. बालानी यांच्या फ्लॅटमध्ये गळती होत होती, ती शेट्टी यांच्या गॅलरीमध्ये होत होती आणि या गोष्टीचा दुरुस्तीचा खर्च बालानी यांनी करून घेतला होता. बालानी यांचं म्हणणं होतं की सदरचा खर्च हा सोसायटीने दिला पाहिजे. तर याच्यामध्ये मेहरबान कोर्टाने असं सांगितलं की सोसायटीचा जो दावा होता, युक्तिवाद होता की बाबा याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही आहे, तुमच्या 2 फ्लॅट आहेत, त्यामध्ये हा तुमचा वाद आहे, तुम्ही दोघांनी तो खर्च करा. परंतु याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं की सदरच्या बालानी यांच्या फ्लॅटचा खर्च जो आहे तो सोसायटीने भरून द्यावायचा आहे. आता याच्यानंतर वळूया अपार्टमेंटमध्ये. हे झाले सोसायटीचा विषय. आता अपार्टमेंटमध्ये काय असते, तर अपार्टमेंटमध्ये अशा संदर्भातले जे काही खर्च करायचे असतात ते पूर्णपणे अपार्टमेंटच्या बायलॉजमध्ये नमूद करणं गरजेचं असतं किंवा नमूद केलेले असतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की सोसायटी जो काही खर्च करते तो सभासदांनी सोसायटीकडे जमा केलेल्या मेंटेनन्समधूनच करत असते. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घरातल्या आपल्या फ्लॅटमधील टॉयलेट, बाथरूम, किचन सिंक यामधून होणारा जो काही गळती असते, पाण्याची जे काही झिरपणं असतं, ते त्यांनी प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या खर्चानेच दुरुस्त करून घ्यावायचं असतं. आणि जर समजा खालच्या भाडेकरूला त्याचा त्रास होत असेल तर थोडाफार खालच्या भाडेकरूंनी सुद्धा त्या खर्चामध्ये थोडासा खर्च उचलला, त्याचा खर्चाचा भार उचलला, तर हे गोष्टीवरून होणारे वाद हे टाळण्याला नक्कीच फायदा होईल. आता यामध्ये असं आहे की कधी कधी काय होतं की तुमचं बिल्डिंग जे आहे ती अगदीच नवीन असते, स्ट्रक्चर नवीन असतं. याच्यामध्ये मग असे प्रॉब्लेम उद्भवले
तर याच्यामध्ये रेरा कायद्यामध्ये एक तरतूद आहे की याच्यामध्ये बिल्डरने केलेलं काम जर निकृष्ट दर्जाचं असेल आणि त्याच्यामुळे ही जर समस्या निर्माण होत असतील तर ही सोसायटी हँडओव्हर करण्यापासून किंवा फ्लॅट हँडओव्हर करण्यापासून 5 वर्षाच्या आतमध्ये सभासदाला, सोसायटीला ही गोष्ट बिल्डरच्या निदर्शनास आणून त्याच्याकडून हे काम करून घेणं गरजेचं असतं आणि ही गोष्ट बिल्डरवरती कायद्याने बंधनकारक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पाणी गळतीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे काही उपाययोजना, काही तरतुदी कायद्यामध्ये आहेत. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल असं मला आशा आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.